नमस्कार, आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज। जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, तालुका संघटक विलास सोनर तसेच तालुका सचिव मनोज लोहार उपस्थित होते। त्याचप्रमाणे संदीप मांडोळे यांनी त्याचप्रमाणे सांगितले, येणाऱ्या काळात जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर आम्ही आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे। निवेदन दिलेले आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। गेल्या महिन्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। तर त्या नुकसानीपोटी आतापर्यंत कुठलीही आर्थिक मदत शासनाकडून जाहीर झालेली नाही। पंचनामे केलेले आहेत। आपल्या केंद्रीय मंत्री रक्षाताई त्या पण तिथं गेलेल्या होत्या पंचनामे बघायला। त्याच्यानंतर आपले जिल्हाधिकारी साहेब पण गेलेले होते, तिथले तहसीलदार वगैरे होते। पण या लोकांच्या हातात मंत्रिपद आहेत, तरीही सुद्धा जर का शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसेल तर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 3-3 मंत्री असूनसुद्धा जर का शेतकऱ्यांना असं वारेवार सोडत असतील तर काय म्हणायचं या सरकारला। इलेक्शनच्या वेळेस खूप मोठे आश्वासनं आपल्याला मिळाली, पण निवडून आल्यानंतर ती आश्वासनं पूर्तता करण्यासाठी या लोकांना वेळ नाही आहे। अजूनही आपल्या जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठरत नाही आहे आणि त्यामुळे का होईना असं वाटतं आहे की कुठंतरी या पदाबाबतची भूमिका ठरत नसल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर्य दाखवत नाही आहे। मागणी काय राहील तुमची? आमची मागणी हीच आहे की शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर व्हावी, त्यांना आर्थिक मदत मिळावी, अन्यथा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे मोठं आंदोलन उभं करण्याचे आम्ही आव्हान करू। तुमचं नाव आणि पद सांगा। मी अविनाश भास्कर पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना। काय सांगणार भाऊ तुम्ही आज? आज आम्ही शेतकरी सेनेतर्फे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं। निवेदनाचा संदर्भ असा आहे की बुवा शेतकऱ्यांना आर्थिक जे नुकसान झालेलं आहे पाणी पावसाळ्यामुळे, ते नुकसानाची भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी। जिल्ह्याला 4 मंत्री आहे, 1 कॅबिनेट आहे, 3 राज्याचे आहे, पण शेतकऱ्याला पाहिला तसा जो भाव पाहिजे आणि जे काही नुकसान झालं आहे ते त्वरित मिळायला पाहिजे। फक्त निवडणुका आल्या तेव्हाच यांना फक्त शेतकरी राजा दिसतो किंवा जगाचा पोशिंदा दिसतो। मग जेव्हा जगाच्या पोशिंद्याला जर कधी अशा पद्धतीची वागणूक जर मिळत असेल आणि त्यांचं नुकसान झाल्यानंतर त्यांना जर भरपाई मिळत नसेल तर अशा या सरकारचं म्हणायचं काय। म्हणून आम्ही या तिघही मंत्र्यांचा निषेध करतो। आणि दुसरी गोष्ट एक, जर या तिघ मंत्र्यांनी या लवकरात लवकर जर कधी शेतकऱ्यांना जर अनुदान लवकर मिळून नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये रक्षा खडसे असो किंवा जळगावचे तिघही मंत्री असो यांच्या गाड्यांना काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार।